Okay, write down point. Derivative market. Derivative market. आतापर्यंत आपण जे बघितलं हे सगळं कुठलं मार्केट होतं? कॅश मार्केट होतं. राईट. कॅश मार्केट म्हणजे त्यामध्ये काय येतं? डिलिव्हरीमध्ये शेअर्स घेणं, राईट, होल्ड करणे. कोणत्याच स्टॉकला तुम्ही जे घेतलेलं आहे त्याला एक्सपायरी नव्हती. राईट. तुम्ही आज घेऊन ठेवा, ते पुढे किती पण वर्ष काय करत होते? चालत होते. पण आता जे मार्केट बघायचंय त्या मार्केटला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह मार्केट. पूर्ण मार्केट मधले दोन प्रकार असतात. एक कॅश मार्केट असतं जे कॅश सेगमेंट असतं, आणि दुसरं असतं हे डेरिव्हेटिव्ह मार्केट असतं. राईट. डेरिव्हेटिव्ह मार्केटला सगळ्यात पहिला पॉईंट काय असतो? तर एक्सपायरी असते. लक्षात ठेवा काय असतं? एक्सपायरी असते. आपल्या रेग्युलर कॅश मार्केटला कधीच एक्सपायरी नसते, पण इथल्या मार्केटला काय असते? नेहमी एक्सपायरी कायम असते. राईट. सो त्याला कुठलं मार्केट म्हणायचं? डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणायचं. राईट. ह्या डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये दोन प्रकार असतात. मेनली दोन प्रकार काय असतात ह्या डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये असतात? एक फ्युचर्स. पहिला कुठला आहे? फ्युचर्स. आणि जो दुसरा प्रकार आहे त्याला म्हणायचं ऑप्शन्स. पहिला प्रकार फ्युचर्स आणि दुसरा कुठला प्रकार आहे? ऑप्शन्स. हे काय आहेत? डेरिव्हेटिव्ह मार्केट मधले दोन प्रकार आहेत. त्यातला पहिला बघूया आपण, फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट. राईट. पहिला लिहून घ्या, फ्युचर्स. आता हे फ्युचर्स काय असतात लक्षात घ्या. हे फ्युचर म्हणजे थोडक्यात आपण जे शेअर्स घेतो, राईट, कॅश सेगमेंट मध्ये, त्याच कॅश सेगमेंट मध्ये न घेता हे फ्युचर्स किंवा हे शेअर्स आपण एक एक्सपायरी डेट सिलेक्ट करून काय करू शकतो? बाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आज रिलायन्स होता, 4-5-6% वाढला, बरोबर आहे. एक रिलायन्सचा शेअर कितीला पडत होता आपल्याला? 2600 रुपयाला, जर आपण कॅश मध्ये घेतलं तर. पण फ्युचर्स मध्ये काय असतं? तर फ्युचर मध्ये सगळ्यात मोठा डिफरन्स असतो तो म्हणजे आपण हे शेअर्स कमी प्राइस मध्ये और मार्जिन मध्ये एका सिलेक्टेड डेट पर्यंत काय करू शकतो? बाय करू शकतो. सिलेक्टेड डेट पर्यंत काय करू शकतो? बाय करू शकतो. बरं, हे सगळ्यांचेच असतात का फ्युचर्स? नाही. काही सिलेक्टेड स्टॉकचेच काय असतात? नेहमी फ्युचर्स असतात. निफ्टी, बँक निफ्टी, राईट, ह्या दोघांचे तर कंपल्सरी फ्युचर असतात. आता ह्या फ्युचर्सला एक्सपायरी असते का? येस. फ्युचरला एक्सपायरी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी असते. फ्युचरला एक्सपायरी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी असते. बर, शेवटच्या गुरुवारी एक्सपायर होतो हा फ्युचर, राईट. आता हे फ्युचर्स आपण पूर्ण पैसे देऊन बाय करायला लागतो का?
तर नाही, आपल्याकडे 50% अमाऊंट काय पाहिजे, फ्युचर बाय करण्यासाठी पाहिजे. मॅक्झिमम आहे, मिनिमम 20-30% पर्यंत पण काय होऊ शकतं, बाय होऊ शकतं. पण 50% अमाऊंट काय लागते आपल्याकडे, अकाउंट मध्ये लागते. तेव्हा आपण काय करू शकतो, हे फ्युचर बाय करू शकतो. बर, आता हे फ्युचर बाय केलं तर एकच फ्युचर बाय होतं का? फ्युचर एकच बाय होतं, पण त्यात नंबर ऑफ शेअर्स जास्त असतात. त्यात काय असतात, नंबर ऑफ शेअर्स जास्त असतात. फॉर एक्झाम्पल, लक्षात ठेवा, निफ्टीमध्ये एकच निफ्टी बाय होतं का? नाही. अशा 50 निफ्टी काय होतात, एका वेळेस बाय होतात. 1 पॉईंट वाढला, 50 पॉईंट प्रॉफिट. 1 पॉईंट कमी झाला, 50 पॉईंट लॉस. सेम दुसरं असतं रिलायन्सचा, त्याचे पण फ्युचर्स वेगळे असतात, त्याची पण लॉट साईज काय असते, वेगळी असते. आयटीसीचं फ्युचर आहे, त्याची लॉट साईज वेगळी असते, राईट. त्यानंतर प्रत्येक शेअरची लॉट साईज काय असते, वेगळी असते. जसं आपल्या इथं निफ्टी 50ची लॉट साईज किती आहे, 50 आहे, राईट. बँक निफ्टीची लॉट साईज किती आहे, 25 आहे. अशा प्रकारे प्रत्येक शेअरची लॉट साईज काय असते, नेहमी वेगळी असते. आता हे फ्युचर बाय केल्यानंतर आपण कधीपर्यंत ठेवू शकतो, तर आपण त्याच्या एक्सपायरी डेट पर्यंत ठेवू शकतो. त्याच्या आधीमध्ये आपल्याला एक्झिट करायचं असेल, करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण लास्ट डेट तुम्हाला कुठली आहे, तर एक्सपायरीची लास्ट डेट आहे. त्या एक्सपायरी दिवशी तुम्हाला काय करावं लागतं, कंपल्सरी हे फ्युचर काय करावं लागतं, क्लोज करावं लागतं, राईट. आता ह्या अशा किती एक्सपायरी चालू असतात, तर लिहून घ्या. प्रत्येक महिन्याच्या पुढच्या 3 एक्सपायरीज काय असतात, चालू असतात. प्रत्येक महिन्याच्या पुढच्या काय असतात, 3 एक्सपायरी चालू असतात. फॉर एक्झाम्पल, आता महिना कुठला चालू आहे, मे. तर प्रत्येक स्टॉकच्या जे डेरिव्हेटिव्ह मध्ये आहेत, यांचा मे, जून आणि जुलै असे 3 काय असतात, फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट ओपन असतात. आता हे ओपन असणारे कॉन्ट्रॅक्ट कधी क्लोज होतात, तर सेम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी. फॉर एक्झाम्पल, ह्या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी काय होणार, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट क्लोज होणार. त्यानंतर पुढचा महिना कुठला आहे, जून. त्याच्या शेवटच्या गुरुवारी काय होणार, पुढचं कॉन्ट्रॅक्ट क्लोज होणार. आणि नंतर असतं जुलै, त्याच्या शेवटच्या गुरुवारी ते फ्युचरचं कॉन्ट्रॅक्ट क्लोज होणार. जर तुम्ही मे सोडून डायरेक्ट जूनचं कॉन्ट्रॅक्ट बाय केलं, तर तुम्हाला मे मध्ये एक्सपायरीला काही प्रॉब्लेम येणार नाही. ते डायरेक्ट एक्सपायर कधी होणार, जूनला होणार. बरं, घेतल्यावर शेवटच्या दिवसापर्यंत ठेवावंच लागतं का, असं पण काय नाही. घेतल्यानंतर तुम्ही काय करू शकता, विदिन अ मिनिट पण काय करू शकता, लगेच ते सेल करू शकता. तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस काय करू शकता, होल्ड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, राईट. फ्युचर्स का, आता फ्युचर मधला पुढचा पॉइंट लिहून घ्या, डेली सेटलमेंट. फ्युचर मधला पुढचा पॉइंट लिहून घ्या, डेली सेटलमेंट. आता हे डेली सेटलमेंट काय असतं बघा, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक फ्युचर बाय केलाय, जो चालू आहे आता 100 रुपयाला. जो किती रुपयाला चालू आहे, 100 रुपयाला चालू आहे. त्याची लॉट साईज आहे 5,000. त्याची लॉट साईज किती आहे, 5,000. डे क्लोजिंगला हा फ्युचर 98 रुपयाला आला. मग तुम्ही काय केलंय, हा फ्युचर बाय केलाय, बरोबर आहे. फ्युचर वरनं किती रुपये खाली आलाय, 2 रुपये खाली आलाय. लॉट साईज किती आहे, 5,000 आहे. तर 5,000 गुणिले 2, तुमचा लॉस किती झाला, 10,000 रुपये. हे 10,000 रुपये तुम्हाला डेली सेटलमेंट साठी तुमच्या अकाउंटमध्ये ठेवावे लागतात. हे 10,000 रुपये तुम्हाला डेली सेटलमेंट साठी तुमच्या अकाउंटमध्ये काय करायला लागतात, कंपल्सरी ठेवावे लागतात. संध्याकाळी तुम्हाला मार्जिनचा मेसेज येतो, तुम्हाला ते पैसे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नेक्स्ट डे ट्रेडिंग सेशनच्या आधी काय करावे लागतात, ऍड करावे लागतात. नेक्स्ट डे ट्रेडिंग सेशन साठी काय करावे लागतात, ऍड करावे लागतात, राईट. आता हे फ्युचरचं कॉन्ट्रॅक्ट कमी कमी येत गेलं, तसे तसे तुम्हाला पैसे काय करावे लागतात, तर कंटिन्युअसली ते पैसे तुम्हाला ऍड करत राहावे लागतात. तुम्हाला ती पोझिशन काय करायची असेल, टिकवायची असेल तर, राईट. प्रत्येक पोझिशनला प्रत्येक पोझिशनला लॉट साईज प्रमाणे हे कॉन्ट्रॅक्ट काय होत असतात,
चेंज असतात. फॉर एक्झाम्पल आयटीसीचं शेअरची प्राइस कमी आहे तर त्याची लॉट साईज जास्त असते. बजाज फायनान्सची शेअर प्राइस जास्त आहे मग त्याची लॉट साईज काय असते, कमी असते. असं मिळून अराउंड 7 ते 8 लाखापर्यंत एक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट तयार केलं जातं. राईट, 7 ते 8 लाखापर्यंत एक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट काय करायला लागतं, तयार केलं जातं. ह्याच्यात 30% अमाऊंट, या कॉन्ट्रॅक्टच्या 30% अमाऊंट तुम्हाला काय करावी लागते, पे करावी लागते. राईट, हे 30% अमाऊंट तुम्हाला काय करावी लागते, पे करावी लागते. पण तुम्हाला कितीचं कॉन्ट्रॅक्ट भेटतं डायरेक्ट, तर लक्षात ठेवा 8 लाखाचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट भेटतं. म्हणजे प्रॉफिट होईल तिथे लॉट साईज वर डिपेंड असेल. फॉर एक्झाम्पल निफ्टीची लॉट साईज जर 50 असेल तर 10 रुपये वाढले तर 500 रुपये प्रॉफिट, 10 रुपये कमी झाले तर 500 रुपये लॉस. आता ह्यात तुम्हाला 2 पर्याय त्यांनी दिलेले असतात नेहमी. लक्षात ठेवा, हे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बाय पण करू शकता आणि सेल पण करू शकता. हे फ्युचरचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही काय करू शकता, बाय पण करू शकता आणि सेल पण करू शकता. बाय केला तर शेअर काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. आणि जर सेल केला तर शेअर काय व्हायला पाहिजे, डाऊन यायला पाहिजे. जसं आपण निफ्टी फ्युचर एफ आयचा फ्युचरचा डाटा बघितला, फ्युचरच्या डाटामध्ये लॉंग एक होतं आणि शॉर्ट एक होतं. फ्युचरच्या डाटामध्ये काय होतं, एक लॉंग होतं आणि एक शॉर्ट होतं. लॉंगचा याचा अर्थ काय, बाय, आणि शॉर्टचा याचा अर्थ काय, सेल. राईट, लॉंगचा अर्थ काय, बाय, आणि शॉर्टचा अर्थ काय, सेल. राईट, आता हे कशात मोजतात, आपण कॅश मध्ये बघितलं की कॅश मध्ये कुठलीही गोष्ट ही व्हॉल्यूम मध्ये कन्सिडर केली जाते. पण जेव्हा हे सगळं फ्युचरवर येतं तेव्हा लक्षात ठेवा हे कशावर कन्सिडर केलं जातं, ओआय वर कन्सिडर केलं जातं. ओआयचा अर्थ लिहून घ्या, ओपन इंटरेस्ट. ओआयचा अर्थ काय, ओपन इंटरेस्ट. आता ओपन इंटरेस्ट म्हणजे काय असते, राईट, ओपन इंटरेस्ट म्हणजे लक्षात ठेवा, समजा आज तुम्ही निफ्टी फ्युचर एक बाय करून गेलाय, तुम्ही बाय केलाय याचा अर्थ त्याच पॉइंटला कोणतं काय केलंय, सेल केलंय. तुम्ही बाय केलाय तर ह्याचा अर्थ त्याच पॉइंटला तुम्ही काय केलंय, कोणतर सेल केलं. बाय आणि सेल ह्या दोघांच्या पोझिशन, जेवढे कॉन्ट्रॅक्ट ओव्हरनाईट ओपन पोझिशनला आहेत, म्हणजे आज तुम्ही फ्युचर बाय केलंय ते पण तुम्ही कॅरी केलंय आणि तेच कॉन्ट्रॅक्ट कोणतर सेल केलंय ते पण पुढच्या दिवसासाठी कॅरी केलं. अशा कॅरी असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टला, ओव्हरनाईटच्या कॉन्ट्रॅक्टला काय म्हणायचं, नेहमी लक्षात ठेवा, ओपन इंटरेस्ट म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, ओपन इंटरेस्ट असं म्हणायचं. राईट, सो हे ओपन इंटरेस्ट नेहमी लक्षात ठेवा, जस्ट टर्म लक्षात ठेवा, पुढे आपण डिटेल्स मध्ये बघूच. राईट, सो फ्युचर मध्ये लक्षात ठेवा लॉट साईज असते, मंथली एक्सपायरी असते. पहिला पॉइंट लॉट साईज असते, दुसरा पॉइंट मंथली एक्सपायरी असते, तिसरं 3 महिन्याचे फ्युचर्स ऍट अ टाइम चालू असतात. 3 महिन्याचे फ्युचर काय असतात, ऍट अ टाइम चालू असतात. चौथी गोष्ट ह्याच्यात असतो ओपन इंटरेस्ट. यात काय नसतो, यात व्हॉल्यूम नसतो, ह्यात काय असतो, ओपन इंटरेस्ट असतो. त्यानंतर पाचवी गोष्ट, डेली सेटलमेंटसाठी तुम्हाला तर पैसे काय करावे लागतात, अकाउंट मध्ये ठेवावे लागतात. डेली सेटलमेंटसाठी तुम्हाला काय करावं लागतात, अकाउंट मध्ये पैसे ठेवावे लागतात. राईट, आणि प्रत्येक स्टॉकला फ्युचर्स ऑप्शन नसतात. काही सिलेक्टेड 200-250 स्टॉक आहेत, त्यांनाच फक्त काय असतं, फ्युचर ऑप्शन प्रोव्हिजन केलेलं असतं. राईट, निफ्टी 50 मधल्या प्रत्येक स्टॉकला फ्युचर ऑप्शन कंपल्सरी आहे. निफ्टी 50 मधल्या प्रत्येक स्टॉकला फ्युचर ऑप्शन काय असतं, कंपल्सरी असतं. आणि जे शेअर्स फ्युचर ऑप्शन मध्ये आहेत यांना कधीच सर्किट लागत नसतं. जे शेअर्स फ्युचर ऑप्शन मध्ये आहेत यांना कधीच सर्किट लागत. फॉर एक्झाम्पल आज एमआरपीएल 5% वाढला, 5% वाढल्यानंतर त्याला काय लागलं, सर्किट लागलं, बरोबर. सर्किट लागल्यानंतर तो शेअर 5%च्या वर वाढला का, नाही वाढला.
पडताना पण तो किती पडणार? 5च पडणार. वाढताना पण किती वाढणार? 5च वाढणार. तसंच सेम कशाचं असतं? ह्या फ्युचर ऑप्शनचं असतं. पण ह्यांचं 5% एकदा सर्किट लागलं तर ते ओपन होतं, 10 वर जातं, परत एक 15 मिनिटाचा गॅप येतो, परत ओपन होतं, परत 15 वर जातं, परत 10-15 मिनिटाचा गॅप येतो, 20 वर जातं, 30 वर जातं. असं करत एक शेअर एका दिवसात 100% पण वाढू शकतो किंवा एक शेअर एका दिवसात 100% पण काय होऊ शकतो? खाली पडू शकतो. राईट? सो हे नेहमी काय ठेवा? लक्षात ठेवा. राईट? सिंपल आहेत. फक्त थोड्याशा गोष्टी काय करायला ठेवा? लक्षात ठेवा. राईट? आता ह्यातलाच दुसरा पॉइंट आहे ऑप्शन्स. जे आपण रोज निफ्टी, बँक निफ्टीचे घेतो ना, ते काय आहेत? हे रोजचे ऑप्शन्स. राईट? ऑप्शन मध्ये आता काही प्रत्येकाला माहितच आहे, 2 पॉइंट असतात. एक असतो बाय ऑप्शन आणि दुसरा असतो सेल ऑप्शन. हे ऑप्शन हे पण काय करू शकता तुम्ही? बाय करू शकता आणि हेच ऑप्शन तुम्ही काय करू शकता? सेल करू शकता. ऑप्शन मध्ये आपण प्रत्येक वेळेस बघतोच की 2 पॉइंट आहेत. एक असतो कॉल आणि दुसरा असतो पुट. एक असतो कॉल, एक असतो पुट. कॉलला पण 2 ऑप्शन असतात. एक तर तुम्ही काय करू शकता? बाय किंवा कॉल काय करू शकता? सेल. पुटला पण 2 ऑप्शन असतात. एक तुम्ही काय करू शकता? बाय आणि दुसरं काय करू शकता? सेल. राईट? कॉलला पण 2 ऑप्शन असतात आणि लक्षात ठेवा पुटला पण काय असतात? 2 ऑप्शन असतात. आता कॉल कधी बाय करायचा आणि पुट कधी बाय करायचा? जेव्हा मार्केट वाढतं, जसं आज मार्केट काय झालंय? वाढलंय. अशा वेळेस कुणाला फायदा होतो? ज्यांनी कॉल बाय केलाय ना, अशा लोकांना फायदा होतो. ज्यांनी कॉल काय केलाय? बाय केलाय, अशा लोकांना फायदा होतो. जेव्हा मार्केट डाऊन येतं, तेव्हा ज्यांनी पुट बाय केलाय, अशा लोकांना काय होतं? फायदा होत असतो. ज्यांनी काय बाय केलंय? पुट बाय केलंय, अशा लोकांना काय होत असतो? फायदा होत असतो. आता सेम कॉल बाय, कॉल सेल, पुट बाय आणि पुट सेल. नेहमी लक्षात ठेवा, ऑप्शन बाईंगला लिमिटेड लॉस, ऑप्शन बाईंगला लिमिटेड लॉस आणि अनलिमिटेड प्रॉफिट. लिमिटेड लॉस आणि अनलिमिटेड प्रॉफिट. आणि ऑप्शन सेलिंगला लिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड लॉस. लिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड लॉस. अशा प्रकारे काय केलेलं असतं? ते नेहमी ऍडजस्ट केलेलं असतं. ऍडजस्ट म्हणजे काय? थोडक्यात आता असं काय असतं लक्षात ठेवा. समजा तुम्ही ऑप्शन एखादा बाय केला, 10 रुपयाचा एक ऑप्शन आहे, गुणिले निफ्टीचाच लक्षात घ्या, 50 रुपयाची लॉट साईज म्हणजे 50 शेअरची लॉट साईज. तर टोटल आपली इन्व्हेस्टमेंट किती झाली? 500 झाली. बरोबर आहे. 500 रुपये, 10 रुपये. 10 रुपयाचा एक शेअर कमी आला तर किती येऊ शकतो? 0. पण वाढला तर किती वाढू शकतो? 1000, 2000 किती पण जाऊ शकतो. बरोबर आहे. त्यामुळं ऑप्शन बाईंगला काय लागतं? कमी पैसे लागतात. प्लस लिमिटेड प्रॉफिट, सॉरी लिमिटेड लॉस आणि अनलिमिटेड प्रॉफिट. लिमिटेड लॉस आणि अनलिमिटेड प्रॉफिट. हे ज्या उलट ऑप्शन सेलिंग साठी असतं लक्षात ठेवा. सेम मगाचाच एक्झाम्पल घेऊया. तुम्ही 10 रुपयाचा एक ऑप्शन सेल केलाय. 10 रुपयाचा एक ऑप्शन काय केलाय? सेल केलाय. बरोबर आहे. आता ह्या दोघांमध्ये समजा कॉल सेल केला तर लॉस कधी होणार? मार्केट वाढल्यानंतर होणार तुम्हाला. त्यामुळं जेव्हा हा कॉल 1000 रुपयाला जाईल, फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा, तर तुमचा लॉस जास्त असेल. पण हा होणार होऊन किती होणार आहे? तर लक्षात ठेवा शून्यच होणार आहे. त्यामुळे तुमचं इथं प्रॉफिट काय असणार आहे? 500 रुपयेच असणार आहे. पण लॉस काय असणार आहे? अनलिमिटेड असणार आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा आणि लिहून घ्या. ऑप्शन बाईंगला कमी पैसे लागतात. रिस्क कमी रिस्क किंवा म्हणा प्रॉफिट
अनलिमिटेड असतं आणि लॉस लिमिटेड असतो. ह्याच्या उलट ऑप्शन सेलिंगला मार्जिन किंवा पैसे जास्त लागतात, लॉस अनलिमिटेड असतो आणि प्रॉफिट लिमिटेड असतं. आणि काय असतं? प्रॉफिट लिमिटेड असतं. आता ऑप्शन बाईंग कधी करायचं आणि ऑप्शन सेलिंग कधी करायचं, दोन्ही पण ऑपॉर्च्युनिटीवर डिपेंड आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. ऑप्शन बाईंगच चांगलं किंवा ऑप्शन सेलिंगच चांगलं असं काही नाहीये. ऑप्शन बाईंग अपॉर्च्युनिटीवर डिपेंड आहे, ऑप्शन सेलिंग पण अपॉर्च्युनिटीवर डिपेंड आहे. जशी अपॉर्च्युनिटी असेल तसं काय करायचं, मार्केटमध्ये प्ले करायचं. राईट. सो आधीमध्ये आपण काय बघितलं? कॅश मार्केट बघितलं आणि आता काय बघितलं? फ्युचर मार्केट और डेरिव्हेटिव्ह मार्केट बघितलं. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 पॉईंट बघितले, एक फ्युचर्स आणि दुसरा बघितला ऑप्शन्स. फ्युचर पहिला पॉईंट बघितला. फ्युचर मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय गोष्ट बघितली, की जे शेअर्स आपण कॅश मध्ये घेत होतो ते आता आपण डायरेक्ट कशा घेणार आहे? फ्युचर मध्ये घेणार आहे. राईट. ते शेअर आपण काय घेणार आहे? डायरेक्ट फ्युचर मध्ये घेणार आहे. इथे कंपल्सरी काय असणार आहे? लॉट साईज असणार आहे. म्हणजे तुम्ही इथे एक शेअर बाय करू शकत नाही. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी इथं काय असणार आहे? एक्सपायरी असणार आहे. आणि पुढचे 3 महिने ते कॉन्ट्रॅक्ट काय असणार आहे? तुमचं ओपन असणार. पुढचे 3 महिने ते कॉन्ट्रॅक्ट काय असणार आहे? नेहमी ओपन असणार आहे. राईट. आता दुसरं बघितलं आपण ऑप्शन्स. ऑप्शन्स मध्ये आपण काय असतं? 2 प्रकार असतात. एक ऑप्शन बाईंग असतं, दुसरं ऑप्शन सेलिंग असतं. आता प्रत्येकाला माहिती आहे की कॉल कधी बाय करायचा आणि पुट कधी बाय करायचं. जेव्हा मार्केट वाढतं तेव्हा कॉल बाय करतात लोक, जेव्हा मार्केट पडतं तेव्हा लोक काय बाय करतात? पुट बाय करत असतात. त्यानंतर दुसरा पॉईंट बघितला, ऑप्शन बाईंग काय आहे आणि ऑप्शन सेलिंग काय आहे. राईट. एखादा ऑप्शन बाय आपण जर केला, राईट, तर ऑप्शन बाईंग मध्ये लिमिटेड लिमिटेड लॉस आणि अनलिमिटेड प्रॉफिट असा प्रकार असतो. आणि तिथं मार्जिन पण काय लागतं? कमी लागतं. पण जेव्हा आपण ऑप्शन सेलिंग करतो, राईट, तेव्हा काय असतं? अनलिमिटेड लॉस, अनलिमिटेड प्रॉफिट. आता ह्यात पण 2 ऑप्शन असतात, लक्षात ठेवा. एक असतो इंडेक्स ऑप्शन आणि दुसरा असतो स्टॉक ऑप्शन. इंडेक्स ऑप्शन मध्ये काय असतं? तर इंडेक्स ऑप्शन मध्ये वीकली एक्सपायरी असते. जसं काल एक्सपायरी होती, राईट, त्याला काय म्हणायचं? वीकली एक्सपायरी. आणि जर स्टॉक स्पेसिफिक ऑप्शन बघितलं तर ह्याला फक्त मंथली एक्सपायरी असतं. निफ्टी बँक निफ्टी वीकली एक्सपायरी प्रत्येक गुरुवारी, आणि स्टॉक मध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी काय असते? एक्सपायरी असते. येस, हे झालं बेसिक. कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. सर, येस. तुम्ही फ्युचर मध्ये म्हणलात फ्युचर बाय केला तर आपल्याला डेली सेटलमेंटसाठी पैसे ठेवावे लागतात. हा. पण समजा 100 रुपयाचा एखादा जर फ्युचर तुम्ही बाय केला आणि जर वाढत असेल, म्हणजे आज 102 झाला, उद्याला 103 झाला, तरी पण आपल्याला सेटलमेंट म्हणजे डेली त्यावेळेस तुम्हाला पैसेच जमा होतील. अच्छा, म्हणजे जर कमी होत असेल तर सेटलमेंटला तरच पैसे. येस ठेवावे, येस येस करेक्ट. अदरवाईज काही गरज नाही. अदरवाईज काय गरज नाही. आणि ते साधारण म्हणजे जेवढं कॅपिटल असेल तेवढं तुम्हाला पैसे शेवटपर्यंत ठेवावे लागतात. नाही नाही, हा म्हणजे तसं तुम्ही कॅरी करू शकता. पण समजा तुम्ही एखादी पोझिशन मध्ये पैसे नाही भरले तर काय होतं? तिथं आपला लॉस बुक होतो आणि उरलेले पैसे अकाउंटवर येतात. ओके. सर ओआय कसा बघायचा? ओआय कसा बघायचा? सेम फ्युचर मध्ये ओआय ऑप्शन चेन मध्ये असतो ना, तेव्हा तो ओआय बघायचा. ते सर कळतच नाही, फार अवघड आहे ते. म्हणजे वाढला का नाही कमी झाला ते कसं नंतर शिकवणार तुम्ही? हो हो हो. ओके. हॅलो सर. येस सर. सर फ्युचर बाय एखादी एक्झाम्पल हे करून सांगितलं थोडं अजून क्लिअर होईल कन्सेप्ट. फ्युचर बाय याचा अर्थ काय? आज रिलायन्स गेला वर, हो राईट. रिलायन्स तुम्ही एक शेअर बाय करणार होता, हो करेक्ट. एक शेअर बाय केला असता तर 2400-200 रुपये आज रिलायन्स वाढला, बरोबर आहे? हो. मग आज एक शेअर बाय केला असता तर प्रॉफिट किती झालं असतं सर? 200 रुपये प्रॉफिट झालं असतं, करेक्ट.
आता ह्या फ्युचर मध्ये काय असतं की एका वेळेस तुम्ही रिलायन्सचे समजा डायरेक्ट 100 शेअर्स घेऊ शकता. येस, तर 100 शेअर्स घेतल्यानंतर 1 रुपया जर रिलायन्स वाढला तर किती रुपये वाढणार आहे सर? 100 रुपये वाढणार आहे. 100 रुपये वाढला तर 10,000 रुपये वाढणार आहेत आणि 200 रुपये जर रिलायन्स वाढला तर किती वाढणार आहेत? 20,000 रुपये आपल्याला भेटणार. सो इथं फक्त डिफरन्स हा असतो की तुम्ही एक शेअर्स नाही बाय करू शकत. राईट, इथं बाय करायला लागलं की तुम्हाला डायरेक्ट काय बाय करावं लागते? लॉट साईज मध्ये बाय करावं लागतं. निफ्टी मध्ये पण सेम तसंच आहे. तुम्ही निफ्टी नाही बाय करू शकत कॅश मध्ये. तुम्हाला जर निफ्टी बाय करायची असेल फ्युचर मध्ये तर डायरेक्ट ती लॉट साईज प्रमाणे केली जाते. जेवढ्याची ती लॉट साईज असेल तेवढं तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस असं दोन्ही पण काय होत जातं? भेटत जातं. म्हणजे सर आता आपण रिलायन्सचे 10 शेअर समजा घ्यायचे असते तर आपल्याला 25,000 कॅश लागले. मध्ये घ्यावे लागणार सर. 25,000. पण आपण हा. जेव्हा लॉस मध्ये घेतो तेव्हा आपल्याला तेवढे 10 तेवढे पैसे पण कमी गुंतवावं लागणार ना, मार्जिन असतं असं हा, काहीतरी. राईट. पैसे कमी गुंतवायला लागणार हा. प्लस सर तुम्हाला होणार प्रॉफिट आणि होणारा लॉस हा पण तेवढ्या पटीत असणार. कारण आता असं बघतोय आपण की 100 रुपयाचं असेल तर 1 रुपया वाढला तर 100 रुपये प्रॉफिट. पण 1 रुपया कमी जरी झाला ना तर तुम्हाला सर 100 रुपये लॉस होणार. पण आम्ही कॅश पण काय करतो आपण सर, एकच फक्त शेअर्स घेत होतो. त्यामुळे झालं तर प्रॉफिट 1 रुपया होत होता, झाला तर लॉस किती होत होता? 1 रुपया होत होता. त्यामुळे सर असं वाचण्यात आलं की फ्युचर ऑप्शन पेक्षा फ्युचर जास्त रिस्की आहे असं म्हणतात रिस्की, काय? हा सर, ह्यामुळेच. आता समजा एक एक्झाम्पल घ्या, राईट. काल तुम्ही निफ्टीचं फ्युचर शॉर्ट करून गेला असता. मार्केट कितीला होतं सर? 15, 750, 800 ला होतं. बरोबर आहे. हो. आज ओपनच झालं सर 16,000 ला. 200 पॉईंट तुम्ही काय आला सर? डायरेक्ट लॉस मध्ये आला. तर 10,000 रुपये इथं लॉस झालं. आणि तेच फ्युचर जर तुम्ही तसंच ठेवलं असतं तर आज मार्केट क्लोज झालंय 16,250 ला. म्हणजे तुम्ही 400 पॉईंट निफ्टी मध्ये काय असणार आहे सर? लॉस मध्ये असणार. राईट. सेम सर टाटा मोटर्स लक्षात ठेवा. एक दिवस टाटा मोटर्स समजा 10% गॅप अप झाला किंवा 10% गॅप डाऊन झाला तर तुम्ही काय करणार आहे? 10% डायरेक्ट शेअर 50 रुपयांनी पडला. लॉट साईज होता समजा 1,000 रुपयाची, तर डायरेक्ट 50,000 रुपये तुम्हाला लॉस होणार. त्यामुळं रिस्क इथं जास्त असते, पण सर गॅप अप झाला तर रिवॉर्ड पण जास्त असणार आहे. ओके. येस. सर फ्युचर पोझिशन जर आपण हेज केली तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे 3:15 किंवा 3:30 वाजता आपल्याला जसं समजा वाटतंय की आपण तर या मंथचा बाय करतात, पुढच्या मंथचा शॉर्ट करायचा किंवा पुढच्या मंथचा घ्यायचा आणि या मंथचा शॉर्ट करायचा, तर मग काही प्रॉफिट होतो का? होतो सर प्रॉफिट, पण त्यासाठी फ्युचर म्हणजे काय म्हणतात, भरपूर मोठी प्रोसेस आहे. म्हणजे काय म्हणतात तुम्हाला? प्रीमियम हा, राईट, तसं. प्रीमियम कोणाचं कमी आहे ते. हा, राईट. तर तुम्ही ऑप्शन हॅलो हा सर. हॅलो सर. तर तुम्ही Yes. ऑप्शन जे म्हटले की इंडेक्सचे ऑप्शन्स हे वीकली असतात फक्त. हा, राईट. ऍक्च्युली मी मंथली पण बघितले एक्सपायरी. ती वीक जाणार डायरेक्ट. नाही समजलं सर. तुम्ही कुठल्या पण वीकचं बाय करू शकता. मंथली पण एक्सपायरी बघितलेले इंडेक्स पण ती मध्ये. सर शेवटच्या गुरुवारीच असते ना. तुम्ही बोलले ना की वीकली एक्सपायरी असणार फक्त इंडेक्स मध्ये. वीकलीला पण एक्सपायरी असते, तीच वीकली करत शेवटच्या मंथली होणार. अच्छा अच्छा, ओके. डायरेक्टली मंथली नसते, वीकली एक्सटेंड होत जाते. येस. सर तुम्ही फ्युचरचे कॉल. हॅलो सर. येस. बोल. हॅलो. हा सर एक विचारायचं होतं. तुम्ही स्टार्टिंगला म्हणाले सर ऑप्शन बाईंग पेक्षा ऑप्शन सेलिंग केलेलं चांगलं असतं ना सर? येस. पण आता तुम्ही म्हणतात की बाईंग मध्ये प्रॉफिट अनलिमिटेड असतं आणि लॉस लिमिटेड असतो. मग ऍक्च्युली ऑप्शन बाईंग चांगलं असतं ना सर? पण किती वेळा लॉस होऊ शकतो हे पण मोठा पॉइंट आहे. आणि ऑप्शन सेलिंग मध्ये नाही होऊ शकत? हा, ऑप्शन सेलिंग मध्ये लॉस प्रॉफिट जरी तुमचं लिमिटेड असलं तरी प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट ही नेहमी जास्त असते. आणि ऑप्शन बाईंग मध्ये तुम्हाला प्रॉफिट जरी अनलिमिटेड होत असलं तरी प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट ही नेहमी कमी असते. असं का सर? सेम रिस्क जास्त असते. समजा तुम्ही एक एक्सपायरी बाय केला, राईट. आज एक कॉल बाय करून गेला,
बरोबर आहे. उद्या डायरेक्ट मार्केट गॅप डाऊन झालं तर हा. तुमचा लॉस व्हायला सुरुवात होणार. हम्म. बरोबर आहे. आता हो. सेम ह्याच्यात ऑप्शन सेलिंग मध्ये पण होणार. पण काय होतं, जसं जसं एक्सपायरी जवळ येत जाते ना, तसं तुमचं ऑप्शनचं प्रीमियम कमी येत जातं. बरोबर आहे. तसंच ठेवलं तर तिथंच राहतं. त्यामुळं ऑप्शन सेलर्स नेहमी काय असतात, जास्त प्रॉफिट मध्ये असतात. पण ऑप्शन बाईंग कधी चांगलं असतं, जशी ऑपॉर्च्युनिटी असेल ना त्या कन्सेप्ट मध्ये चांगलं असतं. जसं आता आपण करतोय की 15, 20, 40, 50 पॉईंट काय घेतात आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटते, तेवढंच तुम्ही काय करा, ऑप्शन बाईंग करा आणि नंतर काय करा, एक्झिट करा. ऑप्शन सेलिंगचे पोझिशन तुम्ही ठेवून काय करू शकता, प्रॉफिट मध्ये येऊ शकता. त्यामुळं अपॉर्च्युनिटी बेस आहे की ऑप्शन बाईंग करायचं का ऑप्शन सेलिंग करायचं. जशी आपल्याकडे अपॉर्च्युनिटी असेल ना त्या पद्धतीने खेळायचं, असं करायचं. सर पण बाईंग सेलिंगचं पॅरामीटर काय? पॅरामीटर असं काही नाही सर. मार्केट वोलाटाईल असेल ना तर बाईंग करायचं, मार्केट शांत असेल तर सेलिंग करायचं. अच्छा. आता मार्केट आज वोलाटाईल आहे का जाताना- शांत आहे? वोलाटाईल. Volatile आहे. येस. मग आता तुम्ही ऑप्शन सेलिंग जरी केलं ना तर काय उपयोग होत नाही, कारण एकाच दिवशी निफ्टी 500-600 पॉईंट वाढतोय. अशा वेळेस ऑप्शन बाईंग करायचं आणि मध्ये मार्केट अजिबातच हालत नव्हतं तेव्हा काय करायचं, ऑप्शन सेलिंग करायचं. तर म्हणजे आज जेव्हा जाताना तुम्ही एक- कन्सॉलिडेट असतं तेव्हा, जेव्हा हा राईट. कन्सॉलिडेट असतं कन्सॉलिडेटर तेव्हा असतं तेव्हा ऑप्शन सेलिंग करायचं आणि एक ट्रेंडी मार्केट असेल जसं आताचं मार्केट आहे तेव्हा काय करायचं, ऑप्शन बाईंग मध्ये पैसे. बाईंग. ओके. ओके सर. Hello. आणि सर अजून हो. एक जस्ट एक क्वेरी होती सर. हा. हे प्रीमियम म्हणजे काय असतं सर? म्हणजे व्हॉट सेम इज तुम्ही आता हे जे पे प्रीमियम? करताय तेच प्रीमियम. एखादा कॉल घेतला 100 रुपयाला घेतलं तर ते 100 रुपयाला काय म्हणायचं, त्या कॉलचं प्रीमियम म्हणायचं. आणि इरोट होतं Growth प्रीमियम म्हणजे काय काय असतं, सर? जसं एक्सपायरी जवळ येत जाईल ना तसं ते प्रीमियम हळूहळू कमी येत जातं. त्याला इरोट. सर जसं तुम्ही आपण बऱ्याच असतो वेळेला की सांगता. हा सर. हॅलो सर, तुम्ही बऱ्याच वेळेला सांग, आता मॅडमला जे म्हणायचं ते वेगळ्या शब्दात सांगतो. तुम्ही बऱ्याच वेळेला म्हणता की आज ऑप्शनचा प्रीमियम इरोट होणार आहे. तर हे प्रीमियम इरोट होणार आहे किंवा वाढणार आहे यात क्रायटेरिया काय असेल? क्रायटेरिया सर भरपूर आहेत, पण त्यामुळे आपण एक बेसिक लक्षात ठेवायचं की मार्केट वाढताना काय वाढतं, कॉल वाढतात. मार्केट पडताना काय वाढतात, पुट वाढतात. राईट. मार्केट वाढताना आपल्याला काय बाय करायचंय, कॉल बाय करायचंय. मार्केट पडताना काय करायचंय, पुट बाय करायचंय. ऑप्शन बाईंग कधी करायचंय, जेव्हा मार्केट वोलाटाईल आणि ट्रेंडी असेल. आणि ऑप्शन सेलिंग कधी करायचंय, जेव्हा मार्केट कन्सोलिडेट असेल. हो सर, पण मार्केट जेव्हा वाढतं त्यावेळेला ऑप्शनचा प्रीमियम वाढत नाही, ते कसं ओळखायचं? नाही, उलट एक लक्षात ठेवा, विक्स जेव्हा जास्त असेल ना तेव्हा ऑप्शनचे प्रीमियम फास्ट वाढतात. विक्स जेव्हा कमी येईल तेव्हा ऑप्शनचे प्रीमियम कमी येईल. आणि शॉर्ट कधी करायचं सर? सेम मला सांगितलं तसं कन्सोलिडेट असताना. म्हणजे ऑप्शनचा प्रीमियम हा विक्स वर डिपेंड असतो, बरोबर सर? येस सर. विक्स जेवढा जास्त असेल ना सर तेवढे प्रीमियम हाय आणि वोलाटाईल असतात. हा, जेवढा कमी. हॅलो सर. येस सर. सर तुम्ही आता मग ते आपल्याला जे बँक निफ्टी किंवा निफ्टीचे जे सी किंवा पी कॉल दिले असतात, हा राईट. लेवल दिलेले असतात ते प्रीमियमचे लेवल असतात का त्या निफ्टीचे लेवल असतात? नाही सर, प्रीमियमचे लेवल असते. म्हणजे आता एका 34,500 असेल तर 590, 510. हा. हे काय, ते आपली त्याची निफ्टीची लेवल झाली किंवा बँक निफ्टीची लेवल झाली. आणि त्यात जो समजा 500 रुपये 600 रुपयाचे असेल ना सर, ते प्रीमियमची लेवल असते. नाही सर, तुम्ही म्हणा 490, 560, 580 असे लेवल असतात. हे प्रीमियमची लेवल. म्हणजे 34,500 सीचं प्रीमियम 500, हा 590. राईट. असं करेक्ट. मग सर एवढी जास्त प्रीमियम ही एक्सपायरी जवळ असल्यामुळे असतात की तेवढेच असतात? नाही सर, तेवढेच असतात. बेसिकली एक्सपायरी जसं जवळ येईल ना ते हळूहळू कमी येत जातात. सर तुम्ही ते अबोव म्हणतात ते कसं करायचं? ते लेवल्स काढायच्या सर, काय म्हणतात, टेक्निकली काढायचे. ते अजून शिकायचंय पुढं. ओके. हा. नाही, आपल्याला समजा सी कॉल घ्यायचा असेल तर तुम्ही म्हणता ना 590, अबोव 590. नाही, तेच सांगतोय, तेच टेक्निकल असं अनालिसिस वर काढायचं.
सर थर्सडेला प्रीमियम इरोट होण्याचा टाइम काय असतो? टाइम नाही सर, मिनिटल प्रीमियम इरोटच होत असते. टाइम असं काही नाही सर. तुम्ही आज ऑप्शन घेतला तर आजपासूनच इरोट व्हायला चालू होतं. जसं एखादा माणूस जन्माला आला, एक्सपायर व्हायला काय होतो, चालू होतो. जसं तुम्ही एखादा ऑप्शन बाय केला तर तो एक्सपायर व्हायला काय होतो, चालू होतो. सर तो जो प्रीमियम अमाउंट जो असतो ना, लाईक तुम्ही ह्या स्ट्राईक प्राइसला हा प्रीमियम आहे लाईक ₹590. तो ₹590 म्हणजे एका शेअरचा प्राइस तो, म्हणजे एका शेअरचा प्राइस. म्हणजे 1 युनिटचा प्राइस म्हणजे येस तसं. येस, 1 युनिटचा. हां, असे सपोज आपण किती घेतो एका वेळेस? 25 घेतो. 25 घेतो. ओके. सो तो Yes. प्रीमियम जो आहे तो जो 590 आहे तो प्रीमियम आहे. हा म्हणजे राईट. मल्टिप्लाइड premium. बाय जेव्हा 25 करतो दॅट इज द तेव्हा ते टोटल आपले प्रीमियम. पे करावे लागतात. हां, ते टोटल प्रीमियम. प्रीमियम होतो किंवा वाढतो? काय म्हणला सर? रिक्स मध्ये यायला पाहिजे. त्यानंतर आपण अनुमान करतो की प्रीमियम कमी होईल किंवा जास्त असं. आवाज येत नाही सर, जरा रेंज. सर तुम्ही आज Hello. 590चा कॉल दिला होता सर. हा सर 590चा कॉल दिला होता, तर तो नंतर 506-10 गेला पहिल्या स्टेजला. नंतरचा स्टॉप लॉस होता त्याला 570. तर काही लोक एक अशी स्ट्रॅटेजी वापरतात की 570 ला आला तर आता आम्ही काय करतोय, स्टॉप लॉस लावतोय 570 ला. तर काही लोक स्टॉप लॉस लावत नाहीत, 570 ला परत एक लॉट बाय करतात. समजा 570 वरून परत 550 ला आला, 540 ला आला की परत एक बाय लॉट बाय करतात. असं ऍव्हरेज होतं आणि सर ते काय होतंय, तुम्ही दिलाय ते लेवलला परत जाणार म्हणून ते वेट करतात आणि मग 590च्या खाली ऍव्हरेज होतोय आणि 600च्या दरम्यान वगैरे ते बाहेर पडतात आणि प्रॉफिट मध्ये ते बाहेर पडतात आणि आम्ही स्टॉप लॉस लावून 570 ला लॉस करून बाहेर पडतोय, म्हणजे टार्गेटला आम्ही नाही थांबलो तर. तर हे बरोबर आहे का सर, चूक आहे? टार्गेट आणि स्टॉप लॉस फॉलो करायचं, बाकी काय करायचं? ओके, म्हणजे टार्गेट आणि स्टॉप लॉस पूर्ण फॉलो करायचं, खाली आलं तर ऍव्हरेज करायचं नाही याला. नाही. ऍव्हरेज मोठं करण्याची नको. पद्धत सर चुकीची आहे? अजिबात नाही सर. ओके. हॅलो सर, एक प्रश्न होता. हे स्ट्राईक प्राइस जे असतात ना, एवढे सारे स्ट्राईक प्राइसेस जे असतात, ते त्याचं मिनिंग काय आहे? ते एवढे सगळे स्ट्राईक प्राइस, एकच स्ट्राईक प्राइस असा का नसतो? म्हणजे असे एवढे मल्टिपल स्ट्राईक प्राइस का असतात? प्रत्येक हे जे प्रीमियम वेगवेगळे असतात. मग प्रीमियम जर वेगवेगळे असतील तर स्ट्राईक प्राइस पण काय असणार आहे? वेगवेगळे असणार आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला लांबचा कॉल बाय करायचा आहे, जिचं प्रीमियम कमी आहे, तर त्याला स्ट्राईक प्राइस वेगळी असते. एखाद्याला परवडते किंवा एखाद्याला इन द मनी कॉल बाय करा, किंवा एक लक्षात ठेवा की आहे इथला कॉल बाय करायचा, त्याला स्ट्राईक प्राइस वेगळी असते. सो हे स्ट्राईक प्राइस प्रत्येक ह्याच्यासाठी ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलिंग साठी काय असतं? रेडी असतं. आता आज एक कॉल दिलाय बघा बँक निफ्टी मध्ये, शॉर्टचा दिलाय लास्टला जाताना. तर तो काय बेसिसवर दिला होता? सेम शॉर्ट सेलिंग करायचंय की मार्केट काय होणार आहे ह्याच्या बाहेर जाणार नाहीये पुढच्या आठवड्यात, म्हणून काय केलं आपण? दोन्ही ऑप्शन सेल केले. पण ते कसं सर, काय ओपन करायचं इंटरेस्ट लक्षात वरनं पाहिलं की चेंज इन ओपन इंटरेस्ट? नाही सर, अंदाजे आम्ही काय करतो, एक विक्स वरनं अंदाज घेतो की पुढच्या आठवड्यात मार्केट किती जाणार. तर 2000 पॉईंट अपसाइड आणि 2000 पॉईंट डाऊन साइड, एवढं तर मार्केट नाही दिसत की जाणार आहे. मग काय करतो, अशा वेळेचे ऑप्शन सेलिंग यूज करतो. सर स्ट्राईक आता प्राइस तुम्ही जेव्हा आपण बाय करतो, विक्स ऑप्शन बाय करताना स्ट्राईक प्राइस कशी सिलेक्ट करायची? म्हणजे ते एक OI तर वर, ऍट द मनी किंवा इन द मनी लक्षात ठेवायचं. म्हणजे OI शी किंवा त्याची व्हॉल्युमशी काही रिलेशन नाही? नाही काय करायचं. अच्छा, म्हणजे इन द मनी जर समजा 100-200 पॉईंट इन द मनी असेल तर चालतो, म्हणजे चालतं, काय प्रॉब्लेम? निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये. ओके, म्हणजे त्याचं ओपन इंटरेस्ट जर कमी जरी असेल तरी येस काही हे प्रॉब्लेम नाही. येस. सर हे 2000 ची रेंज विक्स वरून कशी काय काढू शकतो आपण? सेम सर, अंदाजे एक बघतो आम्ही दरवर्षी 1500, दरवेळेस 1500 ठेवतो, पण यावेळेस मार्केट जरा जास्तच वॉलटाईल आहे म्हणून 2000 ठेवतो. म्हणजे वीकली रेंज 2000 ची असते बँक निफ्टी मध्ये? हा, आत्ताची 2000 ची ठेवली, कारण काय आहे, एक दिवसात पण 1000 पॉईंट निफ्टी बँक निफ्टी वाढायला पडायला लागले. पण आता हे शॉर्ट ट्रँगल आपण किती 30 रुपयाचं घेतलेलं, टोटल 60 रुपयाचा आपला प्रीमियम जातोय. येस. प्रॉफिट जरी झालं तरी 1500 रुपये होईल.
येस असं. पण हे मंडेला लगेच काढायचं का? नाही सर, हे ठेवायचं डायरेक्ट गुरुवारपर्यंत. ओके. स्क्रीन शेअर मध्ये ते स्वॅप्स जे दिसतंय ते काय आहे? नाही सर, ते आपल्या इथे नाही चालत. सर येस. ते शॉर्ट केलेलं गुरुवारच्या आधी काढलं जर आपली प्राइस आली तरी तेवढाच नफा होईल आणि गुरुवारपर्यंत पण नाही, गुरुवारीच त्याला पूर्ण नफा होणार. त्याच्या आधी पण एक समजा 1,500 रुपये टोटल प्रॉफिट होणार असेल तर तुम्हाला 500-600 ला पण ते बुक करता येतं, काय प्रॉब्लेम. ओके. पण शक्यतो एक्सपायरी पर्यंत ठेवायचं ते. हा ठेवायच ते. येस. सर तो कॉल मी घेतला नव्हता, तो मंडेला घेता येईल का सर? मंडेला जरा गॅप अप गॅप डाऊन किती होते त्यावर जरा बघायचं. कारण सध्या मार्केट काय गॅप अप आणि गॅप डाऊन मध्ये जास्त चाललंय. त्यामुळे नंतर ऑपॉर्च्युनिटीज भेटत नाही. आणि सर तुम्ही म्हणाले होते काहीतरी सर तुम्ही काहीतरी म्हणाले होते ना की काहीतरी घोळ चाललाय मार्केटमध्ये. तुम्ही म्हणाले की ऑफलाईन डिस्कस करणार म्हणून. काय सर ते? सेम की काय म्हणतात त्याला, रोजच्या जे व्होलॅटिलिटी आहेत ना ह्या मार्केटमध्ये भरपूर वाढल्यात. त्यामुळे काय व्हायला लागलं, रिटेलर्सचा पैसा जास्त जायला लागला. फॉर एक्झाम्पल आधी रिटेलर्सला एवढा मार्जिन भेटत नव्हतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणतोय ना की एवढं गॅप डाऊन, एवढं गॅप अप अंदाज येत नव्हतं. पण आता काय व्हायला लागलंय, मोठं गॅप अप आणि गॅप डाऊन व्हायला लागले आणि सगळ्या ऑपॉर्च्युनिटी मिस व्हायला लागल्या. राईट. आता हे कशामुळे व्हायला लागले तर लक्षात ठेवा, एक तर मार्केट न्यूज बेस चालू. राईट. आता ह्या न्यूज बेस मार्केटमध्ये सगळ्यात मोठी कन्सेप्ट एकच होते की सडनली कुठली तरी न्यूज होते आणि निफ्टी बँक निफ्टी फास्ट व्होलाटाईल होते. राईट. जसं आज बघितलं की बँक निफ्टी एकदम काय होतं तर सडन डाऊन येत होतं, सडन वर जात होतं. पण ऍट द रेंज तेवढ्याच रेंजमध्ये खेळत होतं. सो अशा वेळेस काय होतं की डाटा चेंजेस फार फास्ट व्हायला लागले. म्हणजे निफ्टीच्या शॉर्ट पोझिशन कोविडच्या टायमाला जेवढ्या शॉर्ट पोझिशन होते ना मार्केटमध्ये तेवढ्या शॉर्ट पोझिशन आता निफ्टीमध्ये चालू आहेत करंटली. पण मार्केट एक दिवशी गॅप अप आणि गॅप डाऊन एवढं फास्ट व्हायला लागलं. राईट. सो अशा वेळेस करताना नेहमी एक करायचं की मोठ्या टार्गेटसाठी जास्त वेळ थांबायचं नाही. राईट. दुसरी गोष्ट, पहिले 2 ट्रेड जर तुमचे पॉझिटिव्ह निघाले ना परत मार्केटमध्ये ट्रेड करायला यायचं नाही, वेट करायचं. राईट. आणि तिसरी गोष्ट, कॅरी काय करायचं नाही ओव्हरनाईटसाठी मोस्टली. राईट. कारण त्यामध्ये काय होऊ शकतो, जरा जास्तच काय म्हणतात रिस्क राहते. त्यामुळे ह्या 3 गोष्टीचं नेहमी काय करू शकतं, लक्षात ठेवू शकतो. ओके सर, थँक्यू सर. सर पहिले 2 कॉल प्रॉफिट मध्ये असले, तिसरा कॉल मध्ये एंट्री करायचीच नाही म्हणताना सर? अजिबात नाही. पहिले सकाळी सर 9:30 ला प्रॉफिट असेल तर नंतर मार्केट बघायचंच नाही. ओके. सर माझी एक शंका होती, तुम्ही पॉझिटिव्ह घ्या. सर तुम्ही पहिला आम्ही ज्यावेळी जॉईन झालो पेड ग्रुपला त्यावेळेस 4-5 कॉल असायचे सर. आता सर तुम्ही कॉल देत नाहीये, म्हणजे 2 दिवसातून एकदा किंवा रोज एखादा, इतके कॉल कमी देताय सर. मग आता तुम्ही सांगितलं त्या कारणामुळे सर कॉल कमी देताय ना? असं काही नाहीये. ऑपॉर्च्युनिटी असेल तर कॉल. उगाच सर तिथं आता तुम्ही कारण सांग. आता तुम्ही सर कारण मार्केटला आहे सांगितलं की ना रिॲक्शन द्यायला शिका. तेच ट्रेड की सर नसेल तुम्ही तर आता कारण दिवस जाऊ सांगितलं दे. ना की एवढं व्होलॅटिलिटी आहे. हा ओके, ज्या म्हणजे दिवशी ट्रेड व्होलॅटिलिटी असेल त्या जास्त आहे, दिवशी करा. शुअरिटी नाहीये. हा. आणि डिवचत बसायचं नाही मार्केटला. ओके. ज्या दिवशी असेल ना त्या दिवशी हा. ट्रेड करायचं, नसेल तर महिनाभर ट्रेड नाही केला तरी खूप झालं. पण पैसे घालवण्यात काय ओके अर्थ ओके नाही. आणि काय आहे, ओके, अशा म्हणजे सर पैसे केसमध्ये द्यायचे. इमोशन्स कंट्रोल होत नाहीत आणि ट्रेड एकदा लॉस गेला की परत एक नवीन असं करत करत कॅपिटल संपून जातं. जसं मागच सांगितलेलं ना की नेक्स्ट 30 सेशन तुम्ही बाहेर राहा मार्केटच्या, तेच सगळ्यात चांगलं आहे. ओके. आणि काय झालंय तेवढंच झालंय. मार्केट 16,400 आणि 15,800 मध्ये एका दिवसात फिरून यायला लागले. पण कन्व्हिक्शन कुणाचंच नाही. बरोबर. सो मार्केटमध्ये मी नेहमी बघतो ना, सांगतो ना की ट्रेड कधी नाही करायचं ना हे कळलं तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता, नाहीतर मग 2 वर्षाचं मार्केट. बरोबर सर, कॅपिटल सगळं निघून जातं. हा. बरोबर. म्हणजे सर त्याचं मेन रिझन हे आहे की तुम्ही मुद्दामून देत नाहीये, तशा रेंज नाहीये
आणि तसे प्रॉफिट होण्यासारखी कंडिशन नाहीये, मार्केट खूप व्हॉलाटाईल आहे, बरोबर ना सर? हा येस. ओके ओके सर. म्हणजे आम्हाला अंदाज येतोय सर, तुम्ही कॉल कमी देताय म्हणजे याचा अर्थ तसा नाहीये, हा मार्केट त्या कंडिशन मध्ये नाहीये म्हणून तुम्ही कॉल देत. येस. ओके ओके मार्केटची कंडिशन असेल तेव्हा ट्रेड करायला काही प्रॉब्लेम नाही. पण आणि एकदा जर प्रॉफिट झालं तर मग सारखं सारखं ओके, तिकडे ओके येत सर, ओके. बसायचं. कारण कसं आहे सर, स्क्रीन समोर जर तुम्ही राहिला ना ओके. तर बिना ट्रेडचं तुम्ही राहत हा. नाही. राहत नाही, बरोबर सर, ट्रेड घ्यायलाच होते. ट्रेड घ्यायलाच होतं. बरोबर आहे सर, अशा वेळेस वेट करायचं. बरोबर. ओके सर, थँक्यू सर. आज Yes, sir. FI चा डाटा जो आहे लॉंग पोझिशनचा तो 39 आला आहे आणि PCR इज 1. हा पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह असणार आहे? 16,400 पर्यंत सेम सर. अच्छा. 16,400 आपल्याला काय येतो डाटा ते बघावं लागेल पण. हा राईट. आता हे मार्केट जर 16,400 पर्यंत जाईल, खाली 16,000च्या आसपास एक सपोर्ट असेल. आज मार्केट जर भरपूर वाढलं अनएक्सपेक्टेडली वाढले तर इथून एक आणि गॅप पण दिलाय, तो गॅप फिल करायला यावं लागेल. गॅप फिल करायला येस. तर वीकली रेंज कशी काढायची निफ्टी किंवा बँक निफ्टीची? नाही सर, ते नंतर बघा, आज बेसिक वर विचारा. नाही तर परत सगळेच कन्फ्युज होऊन जाणार. आणि ते फीचर्स एक मगाशी विचारलं सर. येस सर, हा. तुम्ही फ्युचर मध्ये ट्रेडिंग करत नाही तुम्ही? फ्युचर मध्ये नाही सर एवढं, फक्त ऑप्शन मध्ये? फक्त ऑप्शन मध्येच. तर ते फीचर्स मगाशी एक सरांनी विचारलं की आत्ताचा फीचर बाय केला आणि पुढच्या एक्सपायरीचा सेल केला, त्यातून काय प्रॉफिट होतं का? हा, जसं डिपेंड आहे, आर्बिट्राज ट्रेड जमायला पाहिजे तसं. तो गॅप त्याने दिलाय, तो सेम डे ला त्याने फील केला तर तो प्रॉफिट होईल, तर मोठा लॉस पण होऊ शकतो. हा तेच आहे, मग उलट फिरलं तर लय अवघड आहे सर. येस. फ्युचर मार्जिन वर घेता येतं म्हणजे कसं, आणि ते रूल आउट करता येतं म्हणजे काय करतात ऍक्च्युअली? रूल ओव्हर करतात, रूल ओव्हर. रोल ओव्हर म्हणजे वेगळं काय नसतं, ह्या महिन्याचं सेल करायचं, नेक्स्ट मंथचं बाय करायचं. ओके, म्हणजे हेच केल्यासारखं? हेच नाही, हे डायरेक्ट सेल करायचं, नेक्स्ट मंथचं बाय करायचं. अच्छा, आहे तेच फक्त प्रोसेस मध्ये ठेवण्यासाठी. येस 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 येस. आणि ते मार्जिन मध्ये कसं घेता येतं सर? समजा आज हा होतं, समजा रिलायन्स जर घ्यायचा असता तर मग ते कशातनं बाय करता येतं सर? सेम. आता कुठला ऍप आहे तुमचं? झिरोदा. रिलायन्स फ्युचर टाका फक्त तिथं. अच्छा. हा, तिथं बाय आणि सेल दोन ऑप्शन येणार, बरोबर आहे. बायला क्लिक करा, खाली अमाऊंट दाखवतो. आता कसं फाइंड आउट करायचं? रिलायन्सची लॉट साईज किती आहे? 500 लॉट साईज आहे, बरोबर आहे. गुणिले एक शेअर कितीचा आहे? 2600चा आहे, बरोबर. किती लागणार पैसे? अंदाजे 7-8 लाख रुपये लागणार, बरोबर आहे. पण तुम्हाला ते फ्युचर देताना फक्त 2,20,000 2,30,000 मध्येच देतात. म्हणजे याचा अर्थ काय, तुमच्या अकाउंटवर किती पाहिजेत? फक्त 2,20,30,000 रुपये पाहिजेत, तर तुम्हाला ते डायरेक्ट 500 शेअर्स काय भेटतात? तुम्हाला भेटतात. हा, ह्याला म्हणायचं मार्जिन. अच्छा. आणि मग ते कधी पण सेल करता येतं, म्हणजे उद्याला जरी उद्या किंवा 5 मिनिटात जरी सेल केला तरी चालेल, पण एक्सपायरी नंतर नाही, एक्सपायरीच्या आधीच काही असेल. बरोबर. सर, फ्युचरचं रोल ओव्हर म्हणतात की फ्युचर रोल ओव्हर होतो, ओके. पण आता मी फ्युचर घेतलंय होतं, रोल ओव्हर केलं, पण तो लॉस तर सेम डेला त्या डेला बुक होतोच आपला. हो, ते फक्त नेक्स्ट कन्सेप्ट फक्त जाते वर. फक्त काय आहे की आपण इथून उभे राहून दुसऱ्या पोझिशन मध्ये घुसलो, पण तो बुक करावाच लागतो त्या दिवशी. हो, येस येस. रोल ओव्हरचा ऍसेट काही खूप मोठा प्रॉफिट नाहीये, म्हणजे खूप फायदा नाही त्याचा. नाही, रोल ओव्हर कशासाठी असतात सर? पोझिशन आहे, ह्या पोझिशन किती जण कॅरी करू शकतात ह्यासाठी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुमचा व्ह्यू काय आहे? बाय केलाय तुम्ही निफ्टी, बरोबर आहे, पण तुमचं लॉस मध्ये चालू आहे, करेक्ट. पण तुम्ही जर तो रोल ओव्हर केला तर तुमच्या एका अकाउंटवरनं वर सिग्नल काय जातो की ह्या एका माणसाने हे कॉन्ट्रॅक्ट काय केले? रोल ओव्हर केले.
अशा ह्याच्यात जर 100 टोटल कॉन्ट्रॅक्ट असतील हा. आणि 40 जणांनी जर रोल ओव्हर केले असतील बाय पोझिशन, तर ह्याचा अर्थ तुम्हाला काय कळतं की हा. अजून 100 मधली 40 लोकांना अजूनही असं वाटतंय की मार्केट कुठं जातंय, वर जातंय. वर जाणार. हा फायदा त्याचा रोल ओव्हरच्या डाटाचा आहे. ओके, म्हणजे असंच आपल्याला काही खूप आपल्याला तरी काही फायदा होत नाही. लॉस. हा डाटा अनालिसिस करायला फायदा होतो. हा, म्हणजे डाटा अनालिसिसला फायदा तो म्हणजे ऍसेट लॉस तर बुक करणंच आहे, रोल हा, ओव्हर. राईट. येस. सर पण असं होऊ शकतं ना की या महिन्यानंतर पुढच्या एक्सपायरीला तो वाढला तर? मग तरी प्रॉफिट झालेच की तेव्हा, काय प्रॉब्लेम नाही. मॅडम, आपण एकदा लॉस बुक केला, नंतर तो 40,000चा लॉस बुक केला, नंतर तो 20 प्रॉफिट दाखवतोय, पण ऍसेट आपण तो 20च्या लॉस मध्येच आहे ना. हा, राईट. फ्युचर लॉस मध्येच आहे. सर MRPL काय करायचे सर, किती टार्गेट? असंच सर, जाईल तेवढं जाईल. 120 पर्यंत जाईल बघा. ओके सर, 120. ठीक आहे सर. सर आणि तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक काय म्हटलं, द्यायचा आहे म्हटलं ना सर? येस, अजून द्यायचं आहे. ओके सर. HDIL परत बाय करतं, डीपला बाय करत जायला काय हरकत नाही, एकदाच कमी क्वांटिटी? एकदाच. ओके. तर तो बांबू रिलेटेड स्टॉक खूप सापडला पण सापडत नाहीये सर. सापडेल. सर्च तर करा. सर, बाहेरच्या सगळ्या देशांचं सापडतात. आपल्याकडचं बांबू इंडिया आहे, जो पुण्यातल्या त्या योगेश शिंदेचा आहे, पण ते काय लिस्टेड नाही दाखवते सर ती कंपनी. नाही, लिस्टिंग नाहीच आहे तो, म्हणजे आता नाहीये असा. तो आता आहे ते ह्याच्यात सबसिडीज आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला त्यातनं शोधून काढायचं. सर म्हणजे सबसिडी मध्ये बघायचं, BSE इंडेक्सला नाहीच येतो असं, म्हणजे खूप शोधलं सर. नाही, तसं नाहीये. समजा मग? वेदांता एक कंपनी आहे, त्याने कुठल्या तरी कंपनीत इन्व्हेस्टमेंट केली आहे, ती कंपनी ती आहे. ओके. हा. ओके. सर अल्गो ट्रेडिंग कसं चाललंय सर? निवांत चालू आहे सर. थर्मॅक्स आहे का लिस्टेड सर? येस. थर्मॅक्सनी बहुतेक बांबू हे करण्या म्हणजे CNG करण्यासाठी बांबू ह्याच्यात हे केलेले आहे ना इन्व्हेस्टमेंट केलेली. येस. कंपनी कुठली ती बघायला पाहिजे. थर्मॅक्सनी केलेली आहे, पण मग तो थर्मॅक्सच्या अंडरच जाईल ना सर? नाही, असे भरपूर आहेत अजून, ह्याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट केलेले पण आहेत. ओके. हा. सर ऑनलाईन काय बॅचेस चालू होणार आहेत सर? ऑफलाईन आहे सर, गावात आहे. ऑनलाईन पण आहे सर, अजून 1-2 महिन्यांनी. अजून 1-2 महिने तुमची संपल्यानंतर. ओके. आपले अजून 1-1.5 महिना तरी जाईल. ऑफलाईन फक्त गावात असेल ना सर? गावात. आणि बघ, कोल्हापूरचं चाललंय सगळ्यांचं नियोजन करायचं. हा, ठीक आहे सर, कळवतो सर. इंटरेस्टेड आहे तर. ओके सर. सर रिटायरमेंट सर आहे सर, झालं शेवट आता. लास्ट वीक फायनल आहे सर? हो सर, त्यानंतर हळूहळू सगळं कमी करत येईल. ओके सर. 200चा सर ग्रुप होणार नाही, 200चे 3-4 ग्रुप होते. नाही सर, 5-6 पेड ग्रुप आहेत, त्यातले प्रत्येकातले 50-50 काढले. वाटत नाही सर एवढ्यात 200 मध्ये सगळे कव्हर होतील असं. वेटिंग आता काय 15 जून पासून इंटर्नशिप चालू करायची आहे ना. हा सर, ते काय चालू करायचंय आम्हाला काय लक्षात आलं नाही. इंटर्नशिप चालू करायची 15 जून पासून.
त्यासाठी आता सिलेक्ट करायचे लोक. हा सर, काय करायचं आहे एंट्रन्सशिप? सेम इथंच येऊन शिकायचं डायरेक्ट समोर स्क्रीनवर. ओके, तुम्ही तिथं स्क्रीनवर येऊन शिकायचं का सर? येस. ओके सर, मग ते लोक तुम्ही कुठून सिलेक्ट करणार? नाही, हे 200च घे, त्यासाठी ते चालू आहे. हा, ओके ओके, म्हणजे फक्त हम्म. 200 ठेवणार, ते पेडला हो, पण हो. तेच, एंट्रन्सशिपला पण तेच, सगळं सेम तेच. तेच. येस. ओके सर, मग ते किती दिवस? आता आम्ही सर तुमच्यापासून 100 किलोमीटरवर लांब राहतोय सर, मग ते तुम्ही किती आम्हाला काय दिवस देणार किंवा काय? नाही, 3 दिवस किंवा 2 दिवस आठवड्यात ठेवायचं, असं ठेवायचं. ओके. सर मी 600 किलोमीटरला आम्ही कधी यायचं? पुण्यात यायचं, डायरेक्ट पुण्यात ठेवायचं तेव्हा. 1-2 आठवडे ठेवायचं आणि परत 5 आठवडे 2 आठवडे सुट्टी द्यायचं, परत 2 आठवडे ठेवायचं, असं ठेवायचं. सर मग 600 थोडं किलोमीटर यावं लागेल. सर मग गोव्याला पण या ना, आम्ही गोव्यातले आहे. गोव्याला ते लगा कमी आहे जर. सर ह्या ग्रुपला आपल्याला इंटर्नशिप होईल का? काय म्हणला सर? आता आपला जो क्लास लेक्चर चालू आहे ह्याची इंटर्नशिप होईल का? हे जर नाहीये सर, हे जर नाहीये. सर पेड ग्रुपला अदर स्टेटचे पण बरेच लोक आहेत वाटतं. भरपूर आहेत सर. ह्या हो, ग्रुप तेच ते. पहिला मी ग्रुप आहे ना सर, बंद करून ठेवले. क्वेश्चन इतके झाले ना, पहिला आणि चौथा बंद आहे. दुसरा, तिसरा आणि 5वी वरच डिस्कशन फक्त चालू आहे. बाकी कशावर डिस्कशन चालू नाही. बरोबर, दुसऱ्यात आहे आम्ही, ते कधी कधी हा. जास्तच होतं डिस्कशन त्याच्यावर. दुसऱ्या ग्रुपवर इमोशन दिसतात सर. होय. ते स्वतः ट्रेड घेतले की डिस्कशन जास्त होत आहे. हा, असं होतं. स्वतःचे ट्रेड मारले की. सर आता आपला जे क्लास लेक्चर आहे अजून 1.5 महिना तरी चालेल, बरोबर आहे? 1.5 महिना आहे सर. मग सर त्यानंतर तुम्ही जर रिटायरमेंटचं हे केलं तर मग आमचं सेटल होईपर्यंत कसं काय? निवांत कधी पण कॉल करा सर. कॉल नाही, मेसेज करा, कॉल नाही. नाही, थोडं हे आता जे आपण सेटल होईपर्यंत थोडं कंटिन्यू राहिलं असतं तर चाललं असतं का? आता तर आहेच 1.5 महिना, त्यात शिकून जाल सर. ओके. येस, अजून काय डाऊट? सर उद्या कोणत्या टॉपिकवर ट्रेनिंग असणार असं? सेम हेच पुढे ठेवायचं. आता 50% झाले कन्सेप्ट बेसिक मधल्या, उद्या 50% अजून बेसिक मधल्या. चार्ट्स वगैरे ते बेसिक मध्येच आहे ना पुढे? काय आलं सर? चार्ट्स वगैरे ते बेसिक मध्येच येत असेल? नाही सर, हे आता बघतो हे डेरिव्हेटिव्ह मार्केट, ह्याचा चार्टशी काही संबंध नाही. ते टेक्निकल मध्ये चार्ट येणार. सर आपण प्रॅक्टिकल मध्ये पण थोडे घेणार आहोत ना, काय नाही? सर ते टार्गेट वगैरे सगळं चार्ट वर असणार आहे का? काय आलं सर? त्याचे टार्गेट वगैरे जे आहे, टार्गेट स्टॉप ते ओपन इंटरेस्ट वर असणार की चार्ट वर असणार? डिपेंड आहे, ज्याला ज्यात परफेक्ट आहे माणूस त्यात तो शिकेल. मार्केटमध्ये कन्सेप्ट भरपूर आहेत, पण आपण ठरवायचं की आपण टेक्निकल मध्ये चांगलं आहे, आपण ओआय मध्ये चांगलं आहे का, आपण फंडामेंटल मध्ये चांगलं आहे. हे प्रत्येकाच्या काय म्हणतात त्याला, कॅपॅसिटीवर प्रत्येकाने ठरवायचं. आता ह्यात कसं असतं नेहमी लक्षात ठेवा, थोडंसं सायकोलॉजिकल पण मार्केट बघायला शिका. प्रत्येक मार्केट चार्टवर किंवा टेक्निकलवर किंवा आपण म्हणतो ना ऑप्शन फ्युचर असं नसतं. मार्केट एक जस्ट लक्षात ठेवा गेम आहे, राईट? इथं तुम्हाला प्रत्येक बॉलला 6 मारायचंच नाही. कधी टिकावं पण लागणार आहे, कधी वेट पण करावं लागणार आहे, कधी बीटीएसटी मध्ये पण तुम्हाला पैसे भेटतील, कधी ऑप्शन बाईंग मध्ये पैसे भेटतील, कधी ऑप्शन सेलिंग मध्ये पैसे भेटतील, राईट? सो प्रत्येक कन्सेप्ट मधनं तुम्हाला थोडे थोडे पैसे भेटत जाणार आहेत. तुम्ही तुमचा एकच सेगमेंट करून एकावरच डिपेंड राहून जास्त दिवस करिअर चालत नाही, राईट? सो प्रत्येक गोष्ट ही ह्या पद्धतीनेच बघायला शिका, राईट? आणि सिम्पल आहे मार्केट, जास्त अवघड नाहीये. पण सध्या काय
जसं म्हणलं ना, व्हॉलॅटिलिटी न्यूज बेसवर जास्त आहे. त्यामुळे हे थोडंसं काय जायला लागतंय, कन्सेप्च्युअल समजायला अवघड जातंय. आणि हे मार्केट लक्षात ठेवा, अजून 2 महिने हे शिकायचं मार्केट आहे. त्यात भरपूर शिकून घ्या. कारण पुढे 2 वर्ष मार्केट सपाटला एकदा लागलं ना, तर मार्केट वर्षभर हालत नाही ते. त्यामुळे आता जी व्हॉलॅटिलिटी आहे ना, ही शिकून घ्या. ही शिकायची, पैसे कमवण्यापेक्षा शिकायची अपॉर्च्युनिटी जास्त आहे. सर पण इथून पुढं काही ना काहीतरी न्यूज किंवा क्रायसिस असं चालूच राहणार ना सर पण? हा, पण नंतरच्या वेळेस तुम्हाला अंदाज असेल की मागच्या क्रायसिस मध्ये काय काय झालं. म्हणजे खूप वर्षभर मार्केट असंच राहील असं सिच्युएशन इथून पुढे कमी येतील ना सर तशी? जर नाही, विचार तेच आहे ना, केला कमी. की असं नाहीये की आता समजा कोविड आलं, पण कोविड मध्ये ज्यांनी जे मार्केट शिकलं ना, त्यांना हे मार्केट खूप इझी वाटते. पण कोविड नंतर जे आलेत ना, त्यांच्यासाठी हे मार्केट लई टफ आहे. टफ कळतच नाहीये, की आज 200 पॉईंटनी खाली होत जाते, परत उद्या 200 पॉईंट गॅप अप होते, वर जाते, परत 400 वरनं एका दिवसात परत 500, 515, 800 ला येते. So ही व्हॉलॅटिलिटी कोविडच्या आधी नव्हती. कोविड मध्ये ती व्हॉलॅटिलिटी आली. ज्यांनी तिथं मार्केट शिकलं त्यांना हे सोपं जातं. कोविड बरोबर. नंतर आल्याच्या लोकांचं काय झालंय, एक सरळ वर गेलेलंच मार्केट बघितलं. त्यांनी पडलेलं मार्केट कधी बघितलं नाही. आणि ते आता पडलेलं मार्केट आहेत ना, त्यामुळे ते आता घाबरायला लागले. त्यांना असं वाटतं हे झिरोच होतोय परत. आणि अजून एक बरोबर. थोडा वेळ गेला की हाय असं वर परत जाते. बरोबर. आता तुम्ही काय बघितलं, एक तर वर गेलेलं मार्केट बघितला, बरोबर आहे. हा. आता काय बघताय, पडलेलं मार्केट बघताय. हा. त्याच्यानंतर तुम्ही काय बघणार, एक कन्सोलिडेट मार्केट बघणार आणि बरोबर. मग परत एक रॅलीचं मार्केट बघणार तुम्ही. मग बरोबर. तेव्हा तुमची लर्निंग सायकल पूर्ण होणार आहे. एकच वेनी मार्केट बघितलं तर नाही होणार आहे. त्यामुळे हे पूर्ण कन्सेप्ट शिकायला 2-2.5 वर्ष जातात. त्याच्यानंतर मग हळूहळू एक्सपर्टीज यायला सुरुवात होते. म्हणजे सर 2-1 वर्षात साधारण ह्या सगळ्या सायकल कुठल्या ना कुठल्या सिच्युएशन नुसार चेंज होतात येस, आणि आपलं ते येस. शिकलं जातं. हा, आता पण पेशन्स भरपूर ठेवावा लागतो तोपर्यंत. राईट. आता आधी जेव्हा जसं तुम्ही ते मार्केटकडे बघत होता आणि आता जसं तुम्ही मार्केट कडे बघताय, ह्या दोघांचा कन्सेप्ट हळूहळू चेंज व्हायला लागले. नक्कीच. हा. त्यामुळे एका दिवसात सगळं शिकायला जाऊ नका. वेळ घ्या. मार्केट शिकायला पण वेळ द्या आणि स्वतःला ट्रेन करायला पण वेळ घ्या. आणि जेवढी प्रोसेस स्लो असेल तेवढं बेस्ट आहे. सर Yes. एक काय बघितलंय की मार्केट जेव्हा डाऊन जात असतं ना, तेव्हा बऱ्यापैकी ट्रेड मिळतात. म्हणजे पैसे मिळतात. किंवा अंदाज येतो की खाली चाललंय किंवा मिळवले झालं. तुम्ही म्हटलं पहिल्या टार्गेटला पण आम्ही थांबलो, पटकीन हे नाही केलं. तर पटकीनी इतकं फास्ट त्याची मुवमेंट होते की नंतर तो अंदाज येऊस तर तो आपण खाली आलो. किंवा म्हणजे चढत्या मार्केटमध्ये थोडं मिळवणं अवघड वाटलं, जेवढं उतरत्या मार्केटमध्ये सोपं वाटलं तसं, असं एकंदर जे दिसलं ते. रिझन काय असते, तर मार्केट बरोबर आहे पडताना का सर ती फास्ट पडतं. कन्सेप्ट? हा, मार्केट पडताना फास्ट पडतं आणि नाही, नाही. वाढताना सेम आपण हां. लक्षात ठेवायचं ना, पायऱ्या उतरताना आपण फास्ट उतरत जातो. पण पायऱ्या चढताना का नाही दम लागतो. बरोबर. हा, तसंच असतं. पण सर म्हणजे ते टेक्निकल वर नंतर लक्षात येतं की ते बाहेर ते पडायला नंतर पाहिजे होतं. लक्षात येतं. सर सुपर एक्झाम्पल ना, हा सर. एकदम सुपर एक्झाम्पल दिलं म्हटलं. युट्यूबवर एक माणूस पाहिला होता सर मी. हा, काय म्हणला सर? युट्यूब पाहिला होता पाकिस्तानचा. हा हा हा. पैसे जरासा आवाज कट होतोय सर. तो फक्त वेटिंग करायचा, सेलिंग त्याने कधीच बाईंग केलं नाही. हा हा, ऑप्शन सेलिंगच केलंय. बस बाकी काहीच नाही. येस येस. PR सुंदर म्हणून नाही का बघा. हॅलो सर, एक विचारायचं होतं. तुम्ही जेव्हा कॉल देता ना सर, आज तुम्ही एक कॉल दिलेला जो तुम्ही सांगितलं अबाव 590. मग परत तो खाली गेल्यानंतर तुम्ही म्हणाले की परत ट्राय, जेव्हा तो त्या लेवलला येतात परत घ्या म्हणून तो म्हणजे घेऊ शकतो. तर तो जो 590 लेवल आहे तुम्ही म्हटलेला आहे सर, तो बेस्ड ऑन प्रिव्हियस
कॉल्सवर असं काहीतरी तुम्ही डिसाईड बघून तो लेवल दिला होता सर? लेवल्स काय म्हणतात हायच्या लेवल्स, बाकीचं काहीच नाही. नंतर कसं होतं मार्केट एकदा पळून परत वर जात होतं आणि लेवल्सवर आलतं पण मार्केट. सर कारण त्यामुळे मी परत बाय करायला लावलं. मी प्रिव्हियस चेक करत होते सर, पण प्रिव्हियस कुठेच 590 ला दिसलं नाही सर ते मार्केट. नाही, त्याच्या आधी एक जो पहिल्यांदा क्रॉस केला ना, त्यात प्रिव्हियस बरोबर 590 ला होता. प्रिव्हियस डे का सेम डे? आजचाच 15 मिनिटं आधीचा. ओके. तर म्हणजे ती लेवल क्रॉस जेव्हा करणार त्यावेळेला ते वर जाणार मार्केट. हा येस असं. ओके. सर येस. तुम्ही एकदा सांगितलं होतं की जर मार्केट 150 पॉइंटच्या वर गॅप अपने ओपन झालं तर पुट साठी म्हणजे शोधायचं, पुट साठी जायचं. आणि जेव्हा 100-150 पॉइंटनी वर ओपन होतं तेव्हा कॉल साठी जायचं. पण आज सकाळी जर असा विचार केला ना सर, जेव्हा ओपन झालं त्यानंतर तो पुटची संधी सकाळी मिळालीच नाही, सगळं वरवरच चाललं होतं आज. येस, अशा वेळेस अवॉइड करायचं. म्हणजे एक कन्सेप्ट एक बाजू जर चालली ना, आता आज काय होतं, काल जर तुम्ही डाटा चेक केला असता ना, समजलं असतं एफआय चा लॉंग डाटा भरपूर वाढलाय. बरोबर, त्यामुळे आज बाईंग आलं सगळं मार्केट. येस, एफआय चा लॉंग डाटा म्हणजे 15 करोडनी वाढला एका दिवसात. बरोबर. त्यामुळे आज बरोबर बाईंग फास्ट आलं. म्हणजे लॉंग पोझिशन वाढत गेली म्हणायची का एफआय? हा येस, लॉंग पोझिशन्स वाढत गेल्या मार्केटमध्ये. बघा आता तुम्ही थोड्या दिवसापूर्वी मार्केट ट्रॅक केलं असतं ना, तर ह्याच लॉंग पोझिशन 20 पेक्षा आसपास आल्या होत्या. ह्या आता कुठे गेल्यात सर? 40च्या आसपास गेल्यात. सो याचा अर्थ जेव्हा मार्केट पडतंय तेव्हा काय यायला लागलंय सर? बाईंग यायला लागलंय लोअर लेवल. येस, अजून काय डाऊट? आता हे आजच्या कॉलची पोझिशन बघा, इथे येते. 26 चा शॉर्ट केलाय आणि एक केलाय 29 ला शॉर्ट. राईट, कॉल होता 36,000चा दिलेला आणि पुट होता 32,000चा दिलेला. आता ह्यात पैसे बघा किती लागतात टोटल? 1,10,000 रुपये लागतात. झिरोदा मध्ये बास्केट ऑर्डर म्हणून एक पॉइंट असतो बघा, त्या बास्केट ऑर्डर मध्ये हे ऑर्डर लावता येत. सर कुठे असतं ते बास्केट कॉल? पोझिशन्स मध्ये असतं. कुठे सर? पोझिशन्स मध्ये. नाही, रेंज कशी स्ट्राईक रेट सगळं काय सर, खालती वरती दोन्ही? नाही सर, ते आता माहित झालं की 2,000 पॉईंट 2,000 पॉईंट जवळपास आम्ही वर्षभर हेच करत आलो. 2,000 पॉईंट वरचा कॉल आणि 2,000 पॉईंट खालचा पुट शॉर्ट करून जायचं. आणि निफ्टीला? निफ्टीला 700 पॉईंट अप अँड डाऊन. हा, अप अँड डाऊन. सर इथे रेग्युलर कव्हर एएमओ आणि आइसबर्ग आहे. नाही, बास्केट मध्ये असेल, मला अंदाज. मी नाही टाकली ती ऑर्डर कधी. ऑर्डर मध्ये असते सर, ऑर्डर मध्ये बास्केट मध्ये. ऑर्डर मध्ये बास्केट मध्ये असेल. ऑर्डर मध्ये ऑप्शन आहे, ऑर्डर जीटीटी बास्केट एसआयपी वगैरे, तिथं बास्केट मध्ये ऑप्शन तीनच दिसते, ओपन, एक्झिक्युटेड आणि जीटीटी दिसते ऑर्डर्स मध्ये. नाही तर काय, ह्याचा काय अंदाज नाही. ऑर्डरच्या पुढचा टॅब आहे ना, जीटीटी बास्केट एसआयपी अलर्ट आयपीओ. पीसी वरती लॅपटॉप वर बघत असणार. नाही मोबाईल वरून बघते मी.
सर आता ह्या पोझिशन मध्ये बास्केट ऑर्डर मध्ये आता तुम्ही एक सी आणि पी घेतला त्याच्यामुळे मार्जिन कमी लागले राईट येस. बास्केट ऑर्डर मध्ये. पण आता समजा मला ह्याच्यामधला पी तसाच ठेवायचा पण सी मध्ये माझं प्रॉफिट येतोय मग मी सी ची पोझिशन बुक करते. ठीक आहे. तर तरी सुद्धा पैसे एवढेच लागणार. तरी सुद्धा एवढं म्हणजे इथे मार्जिन पुन्हा मला काही ऍड करायची गरज नाहीये ना पी गरज साठी. नाही. नाही नाही काही नाही. ओके सर. आणि सर एक ते फ्युचर रिलेटेड क्वेश्चन होता मला की डेली सेटलमेंटचं आता समजा मी फ्युचर जून एक्सपायरीचा घेतला एखादा आणि तो मला स्क्वेअर ऑफ पण जूनच्या एंडिंग पर्यंतच मला बघायचंय की तो अप जाईल म्हणून मग मी तसंच ठेवणार आहे. स्टील मला डेली सेटलमेंट साठी जेवढं जर खाली गेलं डीप गेलं तर त्या वेळेस मला तेवढं ऍड करायला लागणार आहे. तेवढं फंड कंपल्सरी ऍड करावं लागणार. ओके ओके थँक्यू सर. टूल्स मध्ये आहे सर बास्केट ते झिरोदा मध्ये टूल्स मध्ये आहे बास्केट. टूल्स मध्ये. आणि सर एक हे विचारायचं होतं की एक फ्युचरची जास्त कन्सेप्ट मला माहिती नाही ऍक्च्युली मला स्टडी करायचं. स्टील मी लास्ट वीक मध्ये फ्युचर निफ्टी फ्युचर बघत होते तर त्याच्यामध्ये त्याचं अराउंड जेव्हा मार्केट पडलं होतं तेव्हा अराउंड 38,000 पर्यंत मला ते एक फ्युचर मिळत होतं बाय करायला. बट आता इतकं वाढलेलं नाहीये त्या कम्पॅरिझन मध्ये. स्टील मला ते 1,02,000 किंवा 1,04,000च्या आसपास दाखवतं. मग त्याचं नक्की कॅल्क्युलेशन कसं होतं ते मला काही कळलं नाही कारण एक वन शॉट डायरेक्ट 60,000 नेच अमाऊंट वाढली आहे त्याची. तर ते मला काही कळलं नाही की कसं कॅल्क्युलेशन होतं ते. 38,000 ला फ्युचर भेटत होतं. कुठला ऍप आहे? निफ्टीचा झिरोदा. झिरोदा मध्ये? हो. त्यांनी हेच केलं असणार सर. कदाचित पोझिशन हेच होती वगैरे घेतला. नाही मी काहीच घेतलेलं नाही. मी ऍक्च्युली फक्त चेक केलं कारण मी फ्युचर मध्ये अजून कधीच ट्रेड नाही केलेलं आहे. नाही 38,000 ला नाही बघितलं. कारण मी तेच बघितलं का असं का दाखवते म्हणजे इतकं कमी कसं काय फ्युचरची हे दाखवायला लागले. 48,000 पर्यंत पाहिलं होतं नंतर 42,000 नंतर 38,000 पर्यंत पण दाखवत होता मला. ते त्या रेंज मध्ये इतकं वाढलं नाही तरी पण 1,10,000 1,20,000 1,30,000 लागतातच. मग ते तसं का दाखवत होतं काय झिरो आय गेस रॉंग दाखवत. तसं झालं असेल काय तर पण एवढ्या कमी नाही भेटत. ओके ओके. एक्सपायरीच्या दिवशी शेवटला पाहिलं असेल मार्केट बंद झालं. पण ते या महिन्याचीच एक्सपायरी होती. 38,000 ला घेतला असतं बरं झालं असतं. तेच. झिरोदा वाले कधी काय करतील अंदाज नाही. खरंच आता झिरोदा चेंज करायला हवं. भरोसा नाहीये त्यांच्यावरती. सर हे क्वांटिटी 25 म्हणजे लॉट 25 आहेत का ऍक्च्युअल क्वांटिटी? क्वांटिटी 25 सर. लॉट एकच त्यात क्वांटिटी 25. मग सर मार्जिन एवढं कसं कॅल्क्युलेशन केलं? कॅल्क्युलेशन असं नसतं सर. 30% आपण अंदाजे पकडायचं की जेवढी अमाऊंट होईल ना. आता निफ्टी किती चालू आहे बघा 16,200 चालू आहे. 16,200 गुणिले 50 जर केलं तर जेवढी अमाऊंट येते ना त्याला 30% तुमच्याकडे कमीत कमी पाहिजे असं लक्षात ठेवा. ओके. म्हणजे तुम्ही सर हे फ्युचरचं दाखवताय ना आता दाखवताय? येस फ्युचरचं. हे नाही आता हे दाखवलं हे ऑप्शनचं आहे सर. फ्युचर नाही. हे प्रीमियम वरून त्याचे मार्जिन हे होतात ना? नाही हे ऑप्शन सेलिंगला सर पैसे जास्त लागतात. जसं तुम्हाला मागाशी म्हणलं ना की समजा 10 रुपयाचा तुम्ही कॉल आहे तुम्ही बाय केला तर तुम्हाला 500 रुपये लागतील बरोबर आहे. जर कॉल 0 झाला तर तुमचा लॉस किती होणार आहे सर? 500 रुपये. 500 रुपये. आणि प्रॉफिट समजा 10 रुपयाचा कॉल कमी झाला तर 0 रुपये होईल पण वाढला तर किती पण वाढू शकतो. ओके. म्हणून सेल करायसाठी सर पैसे जास्त लागतात आणि बाईंग साठी पैसे कमी लागतात. पण सर 93,000 कशावरून तर आता जसं आपण ह्याच्यामध्ये CNP ला प्रीमियम वरून कॅल्क्युलेशन होतं ना मग असे फ्युचरचं मार्जिन असतं सर ते. ओके. जेवढं फ्युचर घ्यायला पैसे लागतात ना तेवढं तुम्हाला ऑप्शन सेलिंगला पैसे लागतात. ओके. सर आणि सपोज बास्केट कॉल सपोज आता घेतला ना 2 कॉल्स त्यातला एक सेल करू शकतो का दोन्ही एकत्रच सेल केले पाहिजे?
एक पण येतं, पण दोन्हीच काय असेल ते एका वेळेस सेल केलेलं बरं. ओके. आणि सपोज एका ह्याच्यात प्रॉफिट दाखवताय आणि दुसऱ्या ह्याच्यात लॉस दाखवताय तर? मार्जिन तेवढंच लागणार. पैसे तेवढेच लागणार. सर पण त्याच्यात लॉस आहे तो काढून टाकला आणि आहे तो चालू ठेवला तर? असं नसतं. एक लक्षात ठेवा, हेच पोझिशन आपण एका वेळेस घेतो तर एका वेळेसच काढायच्या. दोन्ही एकत्र. ओके. हा. कारण ते घेतल्यातच त्या बास्केट ऑर्डरनी, नाहीतर तुम्ही जर एक तर शॉर्ट करायला गेला असता नाही, एकाचे 1,10,000 आणि दुसऱ्याचे 1,10,000 वेगळे लागले असते. सर आणि हे हेज पोझिशन तुम्ही कायम घेऊ शकता का काही स्पेसिफिक मार्केट सिच्युएशन मध्ये घ्यायची असते? सेम मगाशी म्हणलं तसं कन्सोलिडेट असेल तेव्हाच. ओके. येस, अजून काय डाऊट? नाही सर. ऍक्च्युली आता प्रॅक्टिकल कळतानाच कळेल सर, डाऊट्स आहेत. थँक्यू सर. ओके, चालेल. गुड नाईट. हा, गुड नाईट सर. गुड नाईट. Thank you, sir. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट.